ओके, सो वी आर रेडी टू गो. अँड वन मोर थिंग, काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी लॅपटॉपवर प्लीज मॅटलॅब इन्स्टॉल करून ठेवा. आय होप सगळ्यांनी केलंय. अँड ज्यांच्याकडे लॅपटॉपची अवेलेबिलिटी नसेल देन यू हॅव अन अल्टरनेटिव्ह की मॅटलॅबचं एक ॲप आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता. अँड तुम्ही त्या मॅटलॅबमध्ये सेम आपली ट्रायल 30 डे ट्रायलची जी प्रोसेस आहे ती फॉलो करून तुमचा तो पर्टिक्युलर मेल आय डी तुम्ही त्या ॲपमध्ये लॉग इन केलं की तुम्हाला तिकडं पण फ्री ट्रायल भेटून जाईल. ओके, सो आय होप दिस सॉल्व्स द प्रॉब्लेम ऑफ लॅपटॉप अँड मॅटलॅब ॲज वेल. ठीक आहे, सो आय स्टार्ट बाय शेअरिंग द स्क्रीन. ॲज पर आवर डिस्कशन yesterday that we have done, आपण जे काही मंथ 1, मंथ 2 अँड मंथ 3 मध्ये डिस्कस केलेलं तसं दॅट वुड बी आर शेड्यूल फॉर कमिंग 3 मंथ्स. ठीक आहे, आता सिमिलर वे मध्ये आपण आजपासनं कोडिंग जे मॅटलॅब मध्ये लागते आपल्याला थोडं ते आपण शिकणार आहे. तर मॅटलॅब मोबाईलवर ओपन नाही होत. सो प्रॉब्लेम, मॅटलॅब ओपन नाही होत. ओपन नाही होत, कॅन यू स्पेसिफाय की जे ओपन नाही होते म्हणजे ईमेलचा प्रॉब्लेम आहे और एनिथिंग एल्स? सी गाईज, आय वुड प्रेफर की तुम्ही लॅपटॉप यूज करा, बट इफ यू डोंट हॅव देन श्योरली वी हॅव टू फिगर समथिंग आउट. ईमेल, आय थिंक तुम्हाला आहे ना मॅटलॅबच्या वेबसाईटवर आधी जाऊन रजिस्टर करावं लागतं. अकाउंट मॅटलॅबच्या ॲपमध्ये ओपन होत नाही. सो लेट मी जस्ट शो यू एखादं नवीन. या, सो आय स्टार्ट बाय शेअरिंग माय स्क्रीन. ओके, तर ही स्क्रीन सगळ्यांना दिसते. आता आय जस्ट सर्च मॅटलॅब. ठीक आहे, मॅटलॅबच्या फर्स्ट लिंकवर हे तुम्हाला ब्राउझरवर करायचंच आहे. ठीक आहे, क्रोम ब्राउझरवर करा तुमच्या मोबाईलच्या, और कुठं पण चालेल. यू जस्ट नीड अ ब्राउझर. ठीक आहे, मॅटलॅबच्या वेबसाईटवर जा. यू जस्ट हॅव टू सिलेक्ट इंडिया. ठीक आहे, इथे इंडिया दिसतंय एव्हरीवन. इथं इंडिया दिसतंय, इंडिया इंग्लिश. इथं क्लिक करा म्हणजे इंडियाची वेबसाईट ह्यांची उघडेल. आणि इन दॅट वॉट यू हॅव टू डू इज साइन इन. ठीक आहे, साइन इन वर जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा तुम्हाला इकडे एक क्रिएट अकाउंटचा ऑप्शन येतो. ठीक आहे, सो यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन क्रिएट अकाउंट. अँड जेव्हा तुम्ही इथं ईमेल आय डी टाकता आणि तुम्ही नेक्स्ट करता, नेक्स्ट केल्यावर तो तुम्हाला पासवर्ड सेट करायला विचारेल. सो पासवर्ड सेट करा. अँड जेव्हा तुमचं अकाउंट ओपन होईल देन यू कॅन जस्ट लॉग इन टू युअर मोबाईल डिव्हाइस. ओके, मग तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकता. ठीक आहे, आय होप इज इज दॅट क्लिअर? सुरेश, तसं केलं आहेस का तू? जस्ट लेट मी नो, अँड इफ नॉट देन प्लीज डू दॅट. ठीक आहे, आणि कोणालाही जर मॅटलॅब बद्दल काही प्रॉब्लेम होत असेल देन या प्लीज ट्राय दिस आउट. ठीक आहे, दिस इज द लेजिटिमेट वे की ज्याच्याने तुम्ही 30 डेचा ट्रायल अवेल करू शकता. ओके, सो नाव what we will do is या स्क्रीन दिसते. ओके, वी आर रेडी टू गो. या, आय होप ब्लॅक स्क्रीन मध्ये कोणाला त्रास नाही होत आहे.
तर आजचं आपलं मेन टास्क काय काय आहे ते सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, what you have to do in MATLAB is MATLAB मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, दॅट इज फर्स्ट इज कोडिंग. कोडिंग पार्ट. आता ह्या कोडिंग पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे की कोडिंग मध्ये जे काही इनिशियल स्टेप्स असतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आय नो की तुम्ही इलेक्ट्रिकल अँड ENTC डिपार्टमेंटचे आहात, तर तुम्हाला कोडिंग हे हेवी वाटू शकतं, बट नाही, कोडिंग इज सुपर इझी आणि तुम्हाला ते एकदम इझिएस्ट वे मध्ये आपण शिकणार आहे. आणि आपण आजच्याच लेक्चरमध्ये कोडिंग इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये कसं यूज होतं किंवा आपण त्याला यूज कसं करू शकतो हे आपण बघणार आहे. ठीक आहे. सो हा, तर व्हॉट वी आर गॉना डू इज, आपण कोडिंगसाठी बेसिक काय काय लागतं ते आपण बघूयात. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आपल्याला मॅटलॅब लागत होतं. वी आर डन विथ मॅटलॅब. देन कोडिंग लँग्वेज जे आपण मॅटलॅब मध्ये यूज करतो ती का यूज करतो, तर आपले जे ऍप्लिकेशन्स असतात और आपले जे काही सर्किट असतात, ठीक आहे, लेट्स से तुम्ही एक कुठला RC सर्किट बनवताय किंवा RLC सर्किट बनवताय, तर तुमचं समोर इकडे एखादी बॅटरी असेल, ठीक आहे, जी तुमच्या समथिंग बल्बला कनेक्टेड असेल. ठीक आहे. सो दिस इज युअर बल्ब अँड मग तुम्ही इकडं परत कशाला त्याला रेजिस्टर और व्हॉट यू कॅन से एक रेजिस्टर आपण इथं लावू. ठीक आहे. ह्या रेजिस्टरला आपण कनेक्ट करू विथ अ स्विच. ठीक आहे. सो दिस इज युअर स्विच. डोंट माइंड द हँड ड्रॉइंग. ठीक आहे. प्लीज बेअर विथ इट. ठीक आहे. आता what do we need here is colors. Great. सो तुमचं हे जे सर्किट आहे, ह्या सर्किटला आपल्याला वर्क करायला काहीतरी त्याला प्रोग्रामिंग करावी लागते की लेट्स से ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू काय, या बल्बचं किती रेजिस्टन्स आहे, ह्याचं किती रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे, हे स्विच ऑन ऑफ कधी करायचं, ओपन और क्लोज आपण ज्याला आपण म्हणतो, ओपन स्लॅश क्लोज. देन हे बॅटरी आहे, ह्याचं हे पॉझिटिव्ह साईड आहे, हे निगेटिव्ह साईड आहे, मग बॅटरी किती वोल्टची आहे, काय त्याची पॉवर आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडं बघून त्याला सांगावे लागतात. राईट. हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघून सांगाव्या लागतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात जे आपल्याला कोडिंग थ्रू इम्प्लिमेंट करावं लागतं. नाव आता आपण सगळ्याचे बेसिक बेसिक शिकणार आहोत, बेसिक पार्ट शिकणार आहोत. अँड व्हॉट इज अँड दॅट इज की फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करणार आहे की कोडिंग मध्ये, कोडिंग लँग्वेज मध्ये कोडिंग लँग्वेज मध्ये आपल्याला फॉर्म्युलाज जे आपण आतापर्यंत सॉल्व करत होतो, सॉल्विंग फॉर्म्युला जे आपण आतापर्यंत सॉल्व करत होतो, ते फॉर्म्युलाज आपण विथ द हेल्प ऑफ कोडिंग कसं करणार आहे. सो फर्स्ट वन विल बी आर सॉल्विंग द फॉर्म्युलाज. ठीक आहे. फॉर्म्युला सॉल्विंग नंतर व्हॉट वी आर गॉना डू हिअर इज आपण बेसिक डेटा टाइप्स आपण इथे बघणार आहे. अटेंडन्स मार्क, ऋषिकेश, तुमची अटेंडन्स ऑटोमॅटिकली मार्क होती. सो वी आर नॉट जस्ट गोना कॉल आउट की हु इज ऋषिकेश, हु इज सुरेश, असं अटेंडन्स नाही होणार. तुमची अटेंडन्स ऑटोमॅटिक झूम मीटिंग थ्रू ट्रॅक होती. सो डोंट वरी अबाउट दॅट. Yeah, we'll get back to the session. First one will be our solving the formulas. ठीक आहे. फर्स्ट वन विल बी सॉल्विंग द फॉर्म्युलाज. देन आपण शिकणारे बेसिक डेटा टाइप्स की जे कोडिंग मध्ये काय काय यूज होणार आहेत आपल्याला ते. नेक्स्ट व्हॉट वी आर गोना लर्न इज
की ह्याचे ऑपरेशन्स. आणि ऑपरेशन्स शिकायला what we need is we need operators. ठीक आहे, म्हणजे दोन गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत. ऑपरेशन्स आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतात ऑपरेटर्स. वर्क्स, बेसिक ऑपरेशन्स आणि ऑपरेटर्स. तर हे दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, डेटा टाइप्स अँड ऑपरेटर्स. आणि ह्याच्या आपण काही एकदम सिंपल आपण कोड आपण बघणार आहोत इन मॅटलॅब ओनली. ओके, सो आय होप आजचं जे काही वर्कफ्लो आहे ते तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, नाव वी विल स्टार्ट विथ द बेसिक डेटा टाइप्स. ठीक आहे, बेसिक डेटा टाइप्स. आता डेटा टाइप्स म्हणजे काय, याचा लिटरल मिनिंग आहे की डेटाचे किती किती वेगवेगळे टाइप्स असतात. ठीक आहे, असं आता in terms of electrical, what you can assume a data is की तुमचे न्यूमरिक व्हॅल्यूज. ठीक आहे, कसले न्यूमरिक व्हॅल्यूज कशाचे, तुमच्या रजिस्टरचे. ठीक आहे, रजिस्टरची काय व्हॅल्यू आहे, देन तुमच्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू, देन तुमचं बॅटरीचं व्होल्टेज, करंट किती फ्लो होत आहे. ठीक आहे, त्याचं एम्पियर किती आहे. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपले एक डेटा फॉर्म करतात. तर आता हे जे न्यूमरिक व्हॅल्यूज आहेत जे आपण आता इकडे मी इथं मेन्शन केले, तर हे जे न्यूमरिक व्हॅल्यूज आहेत, रजिस्टर, कॅपॅसिटर, बॅटरीचे व्होल्टेज, करंट, एम्पियर, हे सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो कशामध्ये, हे सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो एक डेटा ज्याला आपण म्हणतो इंटीजर व्हॅल्यू. ठीक आहे, INT. ठीक आहे, इंट, ज्याला आपण इंटीजर और इंट असं म्हणतो. आता इंटीजर और इंट का, काय गरज ह्याची, किंवा हे असं मी ह्याला स्पेसिफाय का केलं, तर एनी व्हॅल्यू, नीट लक्ष द्या, एनी व्हॅल्यू दॅट इज इंटू नंबर, और नंबर म्हणजे काय, आता नंबर म्हणजे काय असू शकतो, काय वाटतं तुम्हाला, 1 2 3 4 5 6 5, then we have 6 7 8, हे सगळे आपले काय झाले, नंबर्स झाले. राईट, आता नंबर्स फक्त एवढेच झाले का, तर नाही, आपल्याकडं अजून एक गोष्ट असते, दॅट इज तुमचे नेगेटिव्ह नंबर्स, दॅट इज -2, देन वी हॅव -1, देन वी हॅव 0, असे मग आपल्याकडं न्यूमरिक व्हॅल्यूज चालू होतात. राईट, एम आय राईट, असे आपल्याकडं न्यूमरिक व्हॅल्यूज चालू होतात. ओके, कळतंय सगळ्यांना. असे आपले न्यूमरिक व्हॅल्यूज चालू होतात. कळालं, तर आता हे न्यूमरिक व्हॅल्यूजला आपण काय डिनोट करतो, की आपण ह्याला काय म्हणतो, तर आपण ह्याला म्हणतो इंट. राईट, ह्याला आपण म्हणतो इंट. आणि व्हॉट इज इंट, इंट इज अ डेटा टाइप. आता आपण इकडं लिस्ट एक बनवूया. ठीक आहे, की व्हॉट इज डेटा टाइप, सॉरी, विच आर टाइप्स ऑफ डेटा टाइप. ठीक आहे, डेटा टाइप. ओके, and first one is int. ठीक आहे, सो int is done. int झालं. देन आता int मध्येच आता मी इकडं काय स्पेसिफाय केलं, की int इज नॉट जस्ट तुमचे काय म्हणतात नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स. int ऑल्सो कन्सिडर्ड ॲज तुमचे आफ्टर डेसिमल नंबर्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1.5. ठीक आहे, दिस इज ऑल्सो अन इंटीजर. 1.7, this is also an integer. 1000.0005. ठीक आहे, this is also an integer, but ह्याला एक वेगळं
आपण फॉर्मॅट देतो ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण म्हणतो डबल. डबल, ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो as डबल, राईट. आता ह्याला डबल का म्हणायचं किंवा ह्याला इंटिजरशी सेपरेट कसं करायचं इज की एनिथिंग दॅट हॅज अ डेसिमल नंबर. अ डेसिमल नंबर म्हणजे काय, ही व्हॅल्यू, ही डेसिमल व्हॅल्यू ज्या कुठल्याही नंबरला असेल तर त्याला सिम्पली आपण कशात कन्सिडर करू शकतो, डबल मध्ये. ज्याला डेसिमल व्हॅल्यू आहे दॅट इज डबल, ज्याला डेसिमल व्हॅल्यू नाहीये दॅट इज इंटिजर. कळालं? सिम्पल, सुपर सिम्पल लक्षात ठेवायला. ठीक आहे. न्यूमरिक व्हॅल्यूजचे हे दोन मेजर टाइप्स आहेत डेटा टाइप्सचे. ठीक आहे. नाव आपण इथं काय करूया, आपण इथं डबल पुट करून टाकूया, DOUBLE. ठीक आहे, डबल झालं. नाव व्हॉट वी हॅव नेक्स्ट इज कॅर. ठीक आहे, कॅर. व्हॉट इज कॅर? कॅर इज नथिंग बट कॅरेक्टर, कॅरेक्टर्स. ठीक आहे, नॉट सिंगल, मल्टिपल. काय, कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स कुठले कुठले असू शकतात, तुम्ही आय होप तुम्ही कॅरेक्टर शिकलेले आहात, ज्याला आपण म्हणतो ABCDEFGHIJK ऑल द वे टू कुठं? एनी गेसेस? कुठपर्यंत संपतं हे? चॅट मध्ये सांगू शकता कुठं संपतं हे? हॅलो, झोपले का? आवाज येतोय माझा? मी नावं घेईन. कुठं? एकच आन्सर, सुनील. गुड. दोनच? बाकीचे झोपलेत? ओ ऋषिकेश, आय डोंट नो. गुड, गुड ऋषिकेश. आता व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला नर्सरी क्लासेस पण चालू करायचे. ठीक आहे, ऋषिकेशचं वेगळं सेशन होईल ज्याच्यामध्ये आपण ABCD शिकवणार. ये, गुड गुड गुड, A to Z. येस, बरं झालं जागेत सगळ्या, मला वाटलं झोपले का काय. गुड. कुठं? A to Z. ऋषिकेश आता तर बघून आन्सर दे ना. आय डोंट नो, बघून आन्सर तर कॉपी कर. केलं का? नाही केलं. गुड, क्लॅप फॉर ऋषिकेश. ठीक आहे, तर आपण कुठं होतो? कॅरेक्टर वर. THAR. कॅर, ज्याला आपण कॅरेक्टर असं डिनोट करतो. आणि दिस इज नथिंग बट युअर ABCD ऑल द वे टू Z. आता ह्याच्यात एक कॅच आहे, ह्याच्यात एक कॅच आहे की कॅर नॉट जस्ट इन्क्लूड A to Z, बट ह्याच्यामध्ये तुमचे नंबर्स पण असतात. ठीक आहे, आता आपण डेली लाईफमध्ये पण लिहिताना नंबर्स लिहितो, राईट? की म्हणजे आय हॅव 2 बॉटल्स किंवा आय हॅव 5 पेन असं. तर आता ह्याच्यामध्ये आपले नंबर्स पण कन्सिडर केले जातात. नंबर्स म्हणजे काय, कुठले? ऑल द वे फ्रॉम -2 किंवा ऑल द नेगेटिव्ह इंटिजर्स. सरळ लिहून टाकतो, ऑल द नेगेटिव्ह, GATIV, नेगेटिव्ह अँड द पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटिजर्स. हे पण तुमच्या कॅरेक्टरमध्ये POSITIV, सॉरी फॉर द स्पेलिंग. ठीक आहे, जस्ट इग्नोर दॅट, माझ्या म्हणण्यावर लक्ष द्या. ओके, तर कुठं होतो मी? कॅरेक्टर्स. तर कॅरेक्टर्स इन्क्लूड your A to Z values प्लस ऑल द नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इंटिजर्स जे आपण इथं कन्सिडर केले होते. तर आता तुम्ही म्हणताल की सर, आता जर ऑल द नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इंटिजर्स जर हे कॅर मध्ये येतात, तर ह्यांना आपण इंट मध्ये का कन्सिडर करतो, राईट? तर ह्याचं एकच आन्सर आहे की
आपले जे न्यूमरिक्स असतात किंवा न्यूमरिकल व्हॅल्यू जे असतं ते इंटिजर मध्ये पण कन्सिडर होतं, प्लस तुमचं कॅरेक्टर मध्ये पण कन्सिडर होतं, आणि लिहिताना आपण ह्याला दोन्ही प्रकारात लिहू शकतो. ते आपण मॅटलॅब मध्ये बघूच की आपण त्याला कसं लिहिणार आहे. बट मी एक काय म्हणतात झलक दाखवतो की आपण ह्याला ऍक्च्युअल मॅटलॅब कोड मध्ये कसे लिहिणार आहे. नाव लेट्स से वी हॅव 10. ठीक आहे, आणि ह्या 10 ची लेट्स कन्सिडर ए, आणि त्याची व्हॅल्यू मी 10 देतो. ठीक आहे, आणि व्हॉट आय डू, मी काय करेल, अजून एक ए घे आणि मी ह्याला इक्वल टू करून डबल कोट मध्ये मी ह्याला 10 देईल. ठीक आहे, आता व्हॉट इज द डिफरन्स, कोणी सांगू शकतो? डेटा साईज मॅटर इन मॅटलॅब? नो. व्हॉट डू यू मीन बाय डेटा साईज? द ऍक्च्युअल साईज म्हणजे तुमचे लाईन ऑफ कोड किंवा जे तुम्ही शब्द लिहिताय, तर नाही, तुम्ही किती पण लाईन ऑफ कोड लिहू शकता, किती पण ह्यूज डेटा असू शकतो तुमचं. काय म्हणतात, टेराबाइट्स मध्ये जरी तुमचा डेटा असेल तर इट डझंट मॅटर, तुम्ही ते ऍक्च्युअली मॅटलॅब मध्ये इम्प्लिमेंट करून त्याच्यावर ऍक्शन करू शकता. राईट, सो डेटा साईज डझंट मॅटर. गणेश हैरे टू मीटिंग ग्रुप चॅट. ओके, तर एनी गेसेस मी हे असं का लिहिले? ए इज इक्वल टू 10. आता हे सिम्पल मॅथ्स मध्ये आहे, ठीक आहे. आता तुम्ही पेपरला जात असताल तर तुम्हाला काही काही न्यूमेरिकल्स येत असतील, राईट. न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला काय दिलं जातं, तुमचे लेट्स से एक ओम्स लॉ आहे. ठीक आहे, ओम्स लॉ कोण मला सांगू शकतो चॅटमध्ये? व्हॉट इज ओम्स लॉ? ओम्स लॉचं इक्वेशन काय आहे? फटाफट सांगा चॅटमध्ये, डोंट वेस्ट टाइम. ओम्स लॉ काय आहे? बी मायनस आय आर, E is equal to TR, PV into R. ओम्स लॉचे 3 वेगवेगळे आन्सर आलेत माझ्याकडे. V is equal to IR. Yes, V is equal to IR is the correct answer. Right, V is equal to IR. याप. 2-3 लोकांनाच माहिती वाटतं. किती लोक आहेत? We have 26 guys. चॅट तर करूच शकता ना. Yes. V is equal to IR. Good. I is equal to V upon R. Good. आत्मा गुड. अरे वा, हुशार आहेत की. ठीक आहे, सो आपण एक कन्सिडर करूया की तुमच्याकडे न्यूमेरिकल आलंय. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओम्स लॉचं विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय दिलं जातं, व्ही इज इक्वल टू आय आर. जर फॉर्म्युला असेल, मी इथे लिहून ठेवतो, व्ही इज इक्वल टू आय आर. ठीक आहे, जर हा फॉर्म्युला असेल तर तुम्हाला काही व्हॅल्यूज दिले जातात, ॲज व्ही इज इक्वल टू, लेट्स से मी रॅन्डम नंबर्स घेतोय, 10, और इन्स्टेड ऑफ आयची व्हॅल्यू मी घेतो 10, आणि आर पण आपण घेऊया लेट्स से 5. ठीक आहे, तर जर आपल्याला व्ही इज इक्वल टू आय आर करायचं असेल तर आपण काय सिम्पली घेतो, व्ही इज इक्वल टू आयची व्हॅल्यू इंटू आरची व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता ह्याला आपण सोल्युशन जर करत जाईल, यप गुड 50. तर आता ह्याचा सोल्युशन काय येत जाईल, सॉल्व केलं ते सगळ्यांनी ऑलमोस्ट. व्ही इज इक्वल टू आयची व्हॅल्यू किती, 10 इंटू 5. दॅट एंड्स अप विथ आन्सर काय येतं, 50. राईट, तसंच मी आता इथं काय मी सेम इथं लिहिलंय. ठीक आहे, सेम, काहीही फरक नाही इथे. यप सुनील, आय गॉट इट, जोक होता तो. ओके, तर मी इकडे काय लिहिलंय, सेम फॉर्म्युलामध्ये लिहिलंय, सेम फॉर्मॅटमध्ये, सेम फॉर्मॅटमध्ये जो इथं आहे तो इथं लिहिलाय. बट द डिफरन्स हिअर इज की ह्यांचा डेटा टाईप डिफरंट आहे. कशाचा? या दोन्हीचा डेटा टाईप डिफरंट आहे. डिफरंट कसं? तर आता हे दोन्हीची व्हॅल्यू 10 आहे ना,
ए इज इक्वल टू 10, ह्याची पण ए इज इक्वल टू 10, बट द डिफरन्स हिअर इज की ह्यांचे डेटा टाईप काय काय डिफरंट आहे. तर जो फर्स्ट वाला आहे त्याचा डेटा टाईप इज इंट. ठीक आहे, जो फर्स्ट वाला आहे त्याचा डेटा टाईप इंट आहे आणि जो सेकंड वाला आहे त्याचा डेटा टाईप कॅर आहे. ठीक आहे, इंट आणि कॅर हे कसं तुम्ही डिफाईन करता, तर जे काही नंबर और व्हॅल्यू जे तुमचं डबल कोट्स मध्ये असतं, आता डबल कोट्स इथं दिसतंय, हे डबल कोट्स मध्ये जी कुठली व्हॅल्यू असेल दॅट इज कन्सिडर्ड ॲज कॅर. ठीक आहे, दॅट इज कन्सिडर्ड ॲज कॅर. ठीक आहे, आणि जे विदाउट डबल कोट्स जस्ट नुसतं साधं सिंपल लिहिलंय दॅट इज युअर इंटिजर. ठीक आहे, सिंपल बेसिक. तुम्ही आतापर्यंत इंटिजरशी वाकिफ होता, आता तुम्ही कॅरेक्टरशी पण झालेले आहात. ठीक आहे, इंट कॅर हे 2-3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि डबल. ठीक आहे, मी इथं लिहिलेत, कुठे गेला, इथं लिहिलंय डेटा टाईप इंट, डबल आणि कॅर. आय होप सगळ्यांना दिसतं. तर हे 3 बेसिक डेटा टाईप्स आपल्याकडे आहेत. आता आपण आतापर्यंत काय काय केलं, एखादा ओम्स लॉचा आपण फॉर्म्युला लिहून बघितला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक गोष्ट असते दॅट इज कॉल्ड ऑपरेटर्स. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, हे सायन्स. ठीक आहे, सगळ्यात बेसिक ऑपरेटर्स पासून आपण चालू करूया. आणि आय होप तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती का तुम्हाला, माहितीच आहे, ज्यांनी सेकंड क्लास केला ना, जे जे सेकंड मध्ये पास झालेत ना, त्यांना हे तर माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे, आणि ह्याला आपण म्हणतो ARITHMATIC अरिथमॅटिक. का अरिथमॅटिक OPERATORS. ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, ज्याला आपण काय काय म्हणू शकतो. महेंद्र, कुठल्या मॅम कडनं रेकॉर्डिंग पाहिजे तुला, इथं मॅम कोण नाहीये, सॉरी. येस, रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतील आणि मॅम इथं कोणी नाहीये. आपण कुठे होतो, अरिथमॅटिक ऑपरेटर्सवर. अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे गुड गुड नागनाथ, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. अरिथमॅटिक ऑपरेटर्स आर नथिंग बट काय म्हणू शकतो आपण, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन म्हणजे स्टार अँड डिव्हिजन. राईट, अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणजे तुमचे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. एवढं कळालं. नेक्स्ट, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, मग रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशन नाही, रिलेशनल, एन रिलेशनल ऑपरेटर्स. हे तुमचं ते वाला रिलेशन नाही, रिलेशनल ऑपरेटर्स बद्दल आपण बोलतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय काय असतं, ह्याच्यामध्ये असतं तुमचं इक्वल टू. ठीक आहे, इक्वल टू. देन आपल्याकडे काय काय असतं, डबल इक्वल टू आणि डबल इक्वल टू. देन आपल्याकडे काय आहे, इक्वल टू अँड सॉरी ग्रेटर दॅन, लेस दॅन. ठीक आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, मग अजून एक असतं ग्रेटर दॅन, सॉरी, लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, हे बेसिक ऑपरेटर्स आहेत. अँड नॉट इक्वल टू, या मला येते की नॉट इक्वल टू, किंवा काही काही ह्याच्यात सिम्पली तुमचं काय म्हणतात एक्सक्लेमेशन पण वर्क करतं काही लँग्वेजेस मध्ये. तुम्हाला सगळ्यांना कोडिंग तर येते, उगीच तुम्ही घाबरत होता.
अर्धे अर्धे आन्सर्स तर तुम्ही देतातच, राईट. सगळे इकडे ऑपरेटर्स आपल्याला भेटलेले आहेत. कोणी सांगू शकतं का चॅटमध्ये की तुम्ही आधी कोडिंग केलंय का नाही? म्हणजे जस्ट अ रॅन्डम क्वेश्चन, पण तुम्ही ऑलरेडी कोडिंग केलंय का? नो. नो नो. गुड. जर कोडिंग नाही केलं आणि तुम्हाला जर हे समजतंय, देन तुम्ही हाफ वे पोहोचलात आहात. गुड 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 गुड. जर तुम्हाला हे एवढं कळालंय ना, देन तुम्ही CS चं बेसिक क्लिअर केले. PLC प्रोग्रामिंग, हा गुड. ते पण थोडं इंटरेस्टिंग आहे, बट मी नंतर ते सोडून दिलं. PLC प्रोग्रामिंग. येस. तर कुठं होता आपण? रिलेशनल ऑपरेटर्स. आता ह्याचं प्रत्येकाचं मिनिंग तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्याचं मिनिंग माहिती असेल. दॅट इज कुठले कुठले? तुम्हाला सिंगल इक्वल टूचं माहिती असेल, तुम्हाला ग्रेटर दॅन माहिती असेल, लेस दॅन माहिती असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू पण माहिती असेल, आणि नॉट इक्वल टू. हे डबल इक्वल टू किस चिडिया का नाम. तर हे डबल इक्वल टू आपण यूज करतो कशासाठी? तर चेक करायसाठी. काय? फॉर चेकिंग द सिमिलॅरिटी. कशाची सिमिलॅरिटी? की ए हे इक्वल टू आहे का बीच्या. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी देतो. काय? की इज ए डबल इक्वल टू बी. चेक करतो म्हणजे ह्याच्याने काय होतं, जर ए ची व्हॅल्यू 10 असेल आणि बी ची व्हॅल्यू 10 असेल, तर ह्याचा आन्सर आपल्याला ट्रू येतं. किंवा आपण ह्याला जर एकदम इन डिटेल म्हणलं, तर हे आपल्याला काय कशासाठी हेल्प करतं, तर हे आपल्याला कम्पेअर करायला हेल्प करतं. काय? की ए ची व्हॅल्यू जर 10 असेल आणि बी ची व्हॅल्यू पण 10 असेल, तर आपल्याला ह्याला प्रूफ कसं करता येईल? तर जर आपण म्हणलं की किंवा चेक करायचं असेल, आपल्याला प्रूफ नाही, चेक करायचं असेल, तर ए इज इक्वल टू बी, तर आपल्याला हे आउटपुटमध्ये काय देतं? तर हे आपल्याला आउटपुटमध्ये देतं ट्रू. तर हे आपल्याला आउटपुटमध्ये देतं ट्रू. की म्हणजे आपण जी ही कंडिशन इथं चेक करतोय, आपण जी ही कंडिशन इथं चेक करतो आहे, ही बरोबर आहे. राईट. ए ची व्हॅल्यू पण 10 आहे, बी ची व्हॅल्यू पण 10 आहे. हेन्स प्रूफ की काय? हे दोन्ही इक्वल आहे. राईट. हे आपण इकडं सांगतो. ठीक आहे. आणि जर व्हॅल्यू नसेल, राईट, जर व्हॅल्यू नसेल तर सिम्पली काय देतो ते? एनी गेसेस? जर हे असं असेल आणि जर आपण इथं चेक केलं, तर तो काय देऊ शकतो? तर तो देऊ शकतो सिम्पली व्हॅल्यू ॲज फॉल्स. राईट. सिम्पली व्हॅल्यू तो फॉल्स देऊन टाकतो. एकदम इझी, सुपर इझी आहे. ठीक आहे. तर आपण काय काय शिकलो? अरिथमॅटिक ऑपरेटर्स, then we have learned relational operators, आणि this is a short example. आणि आपण ह्याला कुठे यूज केलेलं? मी हे शिकवायच्या आधी, राईट, मी हे शिकवायच्या आधी तुम्ही ऑलरेडी ओम्स लॉ मध्ये हे वापरता, किंवा आपण हे एक्झाम्पल मध्ये बघितलेलं, आणि तुम्ही ऑलरेडी तुमच्या पेपरमध्ये हे लिहून आलेलेच असतात. राईट. म्हणजे तुम्ही आधीपासून कोडिंग करत आहात, फक्त तुम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही पेन पेपरवर कोडिंग करतच होता. आता तीच कोडिंग आपल्याला फोन आणि लॅपटॉपवर करायची. ठीक आहे. तर आता आपण काय करू? वी हॅव 20 मोर मिनिट्स टू गो. तर व्हॉट वी विल डू इज की आपण फर्स्ट ऑफ ऑल मॅटलॅबचं एक रफ ओव्हरव्ह्यू घेऊ, की म्हणजे आपल्याला सगळेच काही गोष्टी काय आहेत, कसं आहे, ते पहिल्याच दिवशी बघायचं नाही. तर आपण हळूहळू हळूहळू जसं आपण यूज करत जाईल तसं आपण ते शिकत जाऊ. पण आता आपण एक बेसिक ओव्हरव्ह्यू आपण घेऊन टाकू मॅटलॅबचा. आणि आय होप की सगळ्यांना मॅटलॅब काय आहे, कशासाठी आहे ते कळत असेल किंवा कळालं असेल. तर आपण डायरेक्टली मॅटलॅबच्या सॉफ्टवेअरवर आपण जम्प करूया. ओके. आय होप सगळ्यांना दिसतंय. ह्याला झूम करतो. प्लस
झूम का नाही तर मॅक्सिमम. ओके, तर याची साईज काय वाढत नाहीये. हम्म, मला कोणी सांगू शकतं का की इथं सगळं विजिबल आहे का, का खूपच छोटं छोटं दिसतंय? आउटपुट इथं दिसतंय का तुम्हाला, हे वाला? हा आउटपुट दिसत आहे का? Yes, I think it is hardly visible. हम्म, तो आज एक दिवस बेर करा. हम्म, सेटिंग सापडते का बघू. हम्म, okay, ठीक आहे, मी एक काम करतो. आजच्या दिवस बेर करा फक्त. इकडं कुठली सेटिंग मला दिसते का की तुम्हाला ऍट द एंड आउटपुट दिसेल? ते दिसायची तर इट वुड बी व्हेरी ग्रेट. झूम इन झूम आउट फक्त कोड साठी आहे, फाईल साठी नाही. ठीक आहे, मी काय तर सॉर्ट करेल. आउटपुट आउटपुट गोष्ट आहे ना मी. इफ यू कॅन झूम ऑन मोबाईल तर प्लीज. जर मोबाईलवर झूम करून दिसत असेल तर आजच्या दिवस शेअर करा. जर इथं कुठली सेटिंग असेल तर हा, जर मोबाईलवर झूम होत असेल तर प्लीज इथं झूम करून आपण आउटपुट बघूयात. कारण आय डोंट थिंक सो, कारण हे झूम होत असेल. मूव कमांड सेंटर लॅब बनवायस. ठीक आहे, बघू आपण. हम्म. तर दिस इज समवॉट युअर मॅटलॅब लुक्स लाईक. ठीक आहे, मॅटलॅब मध्ये वरती डॅशबोर्ड मध्ये जसं वर्ड मध्ये असतं की खूप सारे गोष्टी आहेत, तसं काही नाहीये. ठीक आहे, बेसिकली फक्त 5-6 टॅब्स आहेत ज्याच्यामध्ये ह्याचे टूल्स आहेत. आणि हे प्रत्येक जागी ह्याचे लिटरल मिनिंगचे टॅब्स दिले आहेत. होम, ज्याच्यामध्ये इकडे तुम्ही नवीन स्क्रिप्ट बनवू शकता. राईट टॉप लेफ्टला तुम्हाला नवीन स्क्रिप्ट बनवायची आहे, नवीन लाईव्ह स्क्रिप्ट करायची आहे, किंवा एखादा फाईल ओपन करायचं किंवा एखादी नवीन फाईल क्रिएट करायची. सो इकडे बघू शकता तुम्ही एखादी फंक्शन ची स्लाइड तुम्ही क्रिएट करू शकता. क्लास टेस्ट सिम्पल एक फुल प्रोजेक्ट जर तुमचा असेल ऑलरेडी बनवलेला, तर तो तुम्ही इकडे प्रोजेक्ट मधनं घेऊ शकता. गेटची जर रिपॉझिटरी असेल तर तुम्हाला सांगतो गेट इज नथिंग बट कोडिंगचं युट्यूब. म्हणजे तुम्हाला जर कुठला कोड स्टोअर करायचा असेल तर तो गेटवर स्टोअर होतो. ठीक आहे, देन यू कॅन इम्पोर्ट सिम्युलिंक मॉडेल्स. ठीक आहे, असं काही इकडनं तुम्हाला जर ओपन करायचं असेल तर ते आहे. देन डेटा इम्पोर्ट करायचा असेल म्हणजे
तुमचं काही डेटा सेट असेल, म्हणजे तुमच्याकडे जर ऑलरेडी कुठल्या फाईलमध्ये डेटा स्टोअर असेल तर ते तुम्ही इकडनं इम्पोर्ट करू शकता. आपल्या कामाचं जर काही आहे तर हे इकडे सिम्युलिंक आहे, राईट. सिम्युलिंक म्हणजे तुमचं एक ब्लँक वर्क स्पेस असतो ज्याच्यामध्ये आपण सर्किट्स बनवतो, राईट. आणि जर तुम्ही मॅटलॅब इन्स्टॉल केले बट तुमच्याकडनं सिम्युलिंक राहिले तर तुम्ही इकडे ऍड वर जाऊ शकता. इकडे ऍड वर एक्सप्लोर ऍड आणि मॅनेज ऍड मधनं तुम्ही मॅटलॅब मध्ये सिम्युलिंक हे रिइन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट टॅब वी हॅव ॲज प्लॉट्स. प्लॉट्स इज जस्ट की जेव्हा तुम्ही एखादा प्लॉट बनवता, प्लॉट म्हणजे काय, ग्राफ. तर जेव्हा तुम्ही एखादा ग्राफ बनवता तेव्हा त्याची कलरिंग, की कुठला ग्राफ पाहिजे, कसा पाहिजे, त्याचं कलर्स काय पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इकडनं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऍप्स. ऍप्स आत्तासाठी आपल्याला बघायचे नाही, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. नेक्स्ट एडिटर. एडिटर इज की तुम्हाला फाईल ओपन, सेव्ह, प्रिंट काही करायचं असेल तर त्याच्यासाठी बुकमार्क्स ऍड करायचे तर तुम्ही इकडनं करू शकता. डिबग करायचं असेल तर ते करू शकता. आणि सगळ्यात मेन आपल्याला जे लागणार आहे ते हे रन, स्टेप अँड स्टॉप. रन, स्टेप अँड स्टॉपचं काम काय, जेव्हा तुम्ही आता समजा हा कोड लिहिलाय मी, ठीक आहे, ह्या कोडला तुम्हाला रन करायचं म्हणजे ह्याचं आउटपुट काय तर ते बघायचं असेल तर सिम्पली मी इथं रनवर दाबेल. रनवर दाबलं की इकडं तुम्हाला तुमचं आउटपुट इथं दिसतंय. तुम्ही इकडं झूम करून बघू शकता. जे इकडं मी हा कोड लिहिलेला आहे त्या कोडचं इथं मला आउटपुट येत आहे. मग म्हणजे तुम्हाला एखादा कोड रन करायचा असेल तर तुम्ही इथं रनवर दाबून तो सिम्पली रन करू शकता. नेक्स्ट स्टेप म्हणजे तो तुम्हाला प्रत्येक लाईन सांगतो की प्रत्येक लाईन मध्ये काय झालं, कुठं एरर आला का, किंवा एक्झिक्युशन कसं फ्लो झालं हे तो इकडं सांगतो. म्हणजे स्टेप इन म्हणजे नेक्स्ट लाईन, स्टेप आउट म्हणजे बाहेर. कळालं. परत आपण बघायचं तर स्टेप इन, लास्ट लाईन पर्यंत आला, डन, स्टेप आउट, संपलं. आता आपण हे दोन बटनचं तर फंक्शन जे आपल्याला सुपर इम्पॉर्टंट आहे ते बघितलं. लास्ट हे जे स्टॉप आहे हे कशाचं काम करतं. स्टॉप काय करतं, जर तुम्ही एखादा प्लॉट बनवत असाल, एखादा 3D ग्राफ बनवत असाल तर जेव्हा तुम्ही ते 3D ग्राफ बनवता तेव्हा तुम्हाला काय लागतं की तर तुम्ही कोड कंटिन्युअसली रनिंग स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखादा ग्राफ बनवता तो कोड लाईव्ह मध्ये तुमचं एक्झिक्यूट होत राहत असतो. ठीक आहे. तो कोड चालू असतो म्हणजे इट इज लाईक अ व्हेकल. तुम्ही त्या व्हेकलला चालू करता आणि चालू ठेवता. ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमचं काम झालं की बंद करता. तसंच ह्याचं प्लॉटचं काम असतं. म्हणजे काय की तुम्ही त्या कोडला रन करता, रन केलं की तुम्हाला जोपर्यंत तो ग्राफ बघायचा तोपर्यंत तुम्ही त्याला रन स्टेटमध्ये ठेवता आणि आफ्टर दॅट तुम्ही त्याला हे स्टॉपचं बटन दाबून तुम्ही त्याला स्टॉप करू शकता. ठीक आहे. तर सिम्पली हे तीन गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे एक आहे. देन पब्लिश. पब्लिश म्हणजे तुम्हाला कोड कुठं सेव्ह ॲज PDF करायचा असेल, HTML फाईलमध्ये पाहिजे असेल किंवा अजून कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर ते तुम्ही इकडनं सिलेक्ट करू शकता. तुम्हाला लेटेक्समध्ये इम्पोर्ट करायचं आहे ते करू शकता. इमेज ऍड करायचे, बुलेट्स ऍड करायचे. थोडक्यात डिझायनिंगचा पार्ट आहे. हेचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण सुपर हार्ड कोडिंग आणि काय म्हणतात सिम्युलिंक मध्ये आपण करणार आहे. हे बच्चो का खेळ आहे हे तर तुम्ही बघून पण समजू शकता. हायपरलिंक ऍड करा, बोल्ड करा, इटॅलिक करा, मोनोस्पेस करा. ठीक आहे. ओके. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथं सिम्पली करू शकता. आपण आता लहान नाही की बोल्ड इटॅलिकशी खेळत बसायला. ठीक आहे. किंवा लाईन लेटेक्स मध्ये खेळत बसायला. नेक्स्ट व्ह्यू. व्ह्यू म्हणजे तुम्ही इकडं आता हा जो स्ट्रक्चर दिसतोय इथं तुम्हाला, ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता थ्रू द व्ह्यू टॅब. पर्सनली जर मला विचारलं तर हा बेसिक स्ट्रक्चर जो ह्यांचा आहे हाच बेस्ट आहे. का? कारण सांगतो. जर तुम्हाला कुठल्या फाईलमध्ये काहीही चेंजेस करायचे असतील तर तो तुम्हाला इथं लेफ्टमध्ये तुम्ही इथं झूम करून बघू शकता. इथं फाईल्स आहे. या फाईल्समध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. तुम्हाला लाईव्ह तुमचा फोल्डर स्ट्रक्चर इकडे ओपन होत जातो तर तोच फोल्डर स्ट्रक्चर तुम्ही इकडनं रिअल टाइम मध्ये एडिट करू शकता. आणि त्याच्यासाठी इकडे टॉप लेफ्ट मध्ये तुम्हाला हा ऑप्शन, हा एक स्क्वेअर बॉक्स दिला जातो.
ठीक आहे. नेक्स्ट काय आहे तुमच्याकडे? वर्कस्पेस. वर्कस्पेस म्हणजे काय? तुमची जी काही एक्झिक्युशनची हिस्ट्री आहे, म्हणजे मी काय केलं, आधी एक ऍडिशन केलं, मग काय केलं, डिव्हिजन केलं, मग काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं, मग काय केलं, मी एक नेम प्रिंट केलं. ठीक आहे. मग काय केलं, मी सबट्रॅक्शन केलं. तर मी जे काही एक्झिक्यूट करते त्याची इथं मला लाईव्ह हिस्ट्री इथं दिसत जाते. ठीक आहे. लाईव्ह हिस्ट्री इथं मला दिसत जाते. नेक्स्ट, आपलं मेन जे काम आहे ते ह्या सेक्शन मध्ये होणार आहे. माझा एरो दिसतोय ह्या सेक्शन मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करायची आहे, कोड लिहायचा आहे. लेजिट कोड आपण कुठे लिहितो, तर इथं लिहितो. ठीक आहे. आणि या कोडचं आउटपुट आपल्याला कुठं बघायचं असतं, तर खाली इकडे जे कमांड विंडो दिला आहे, या कमांड विंडो मध्ये आपल्याला आपलं आउटपुट इथं दिसतं. राईट? सगळ्यांना कळतंय? आपल्याला आपलं आउटपुट इथे दिसतं. तर दिस इज अ बेसिक व्यू of your MATLAB. Yes, Shraddha, तू hand raise केलाय का? You have any doubt? Please put it in chat. हे सगळ्यांना कळेल. श्रद्धा लोखंडे, is there any doubt? नसेल तर you can raise your hand down. Yeah, thank you. ठीक आहे. आय होप तुम्हाला बेसिक मॅटलॅबचं इंट्रोडक्शन म्हणजे आणि त्याचा एक ओव्हरव्ह्यू मॅटलॅब सॉफ्टवेअर कसं दिसतं, प्लस 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 आपण हे जे रामायण मी गायला आता, हे सगळं तुम्हाला कळालं असेल. बेसिक ह्याच्यातलं काय काय आहे, तर हे इंट आणि डबल. नेक्स्ट काय, कॅर. इंट आणि कॅरचं डिफरन्सिएशन और त्याचं लाईव्ह डेमो की ते डिफरंट का आहेत. देन एक साधं छोटंसं एक्झाम्पल जे आपण रिअल लाईफ मध्ये करतो, दॅट इज आपल्या सगळ्यांचा फेवरेट लॉ, ओम्स लॉ. ठीक आहे. ज्याला काहीच नाही आहे त्याला ओम्स लॉ होतं. हे आमचं म्हण असायची जेव्हा मी इंजिनिअरिंग मध्ये होतो. राईट. देन आपण काय शिकलो, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, सिम्पली काय, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. देन युअर रिलेशनल ऑपरेटर्स कुठले, हे इथं मी खाली लिहिलेलं आहे. इक्वल टू, डबल इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेसर दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू आणि नॉट इक्वल टू. ठीक आहे. तर आपण ह्या सगळ्यांचं एक 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 हळू आपण यूज केस बघणार आहे. जसे आपले काय म्हणतात सेशन पुढे पुढे जात जाईल तसं आपण ह्याचं एक एक ऍप्लिकेशन बघत राहणार आहेत. तर आता आपल्याकडं फक्त 10 मिनिटं राहिलेत. आपण छोटेसे कोड करून बघूया ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सिम्पली मी काय करेल, होमवर येईल आणि आता मला काय करायचंय, मला एक नवीन स्क्रिप्ट फाईल उघडायची आहे किंवा एखादी नवीन फाईल उघडायची. तर मी काय करेल, सिम्पली इकडे प्लसवर दाबेल आणि माझी फाईल ओपन होईल. और मी काय करेल, न्यू स्क्रिप्टवर दाबलं की माझी एक नवीन फाईल इथं ओपन होते. ठीक आहे. नवीन फाईल ओपन झाली, मी ह्याच्यावर डबल क्लिक केलं की फुल स्क्रीनवर जाते. ठीक आहे. तर मला रिस्टोर केलं की ती त्याच्या ओरिजिनल साईज मध्ये येते. आता मी इथं काय करणार आहे, सिम्पली मला काय करायचंय, काही प्रिंट करायचंय और डिस्प्ले करायचंय. ठीक आहे. तर मी काय करेन, DISP डिस्प. ठीक आहे. आता मी जसं डिस्प टाकलं तर इकडं मला एक बॉक्स ओपन झाला. ठीक आहे. हा बॉक्स तुमचा सजेशन बॉक्स असतो, ज्याच्यामध्ये हा तुम्हाला तुमच्या कोडिंगसाठी हेल्प करते. हेल्प कसं करतो, तर आता मी इकडं जे काही लिहिलं, मी आता इकडं फक्त डेस्क लिहिलंय. तर डेस्क नावाचं एक कीवर्ड आहे. ठीक आहे. किंवा एखादा फंक्शन आपण म्हणू शकतो. फंक्शन मी कसं ओळखलं, तर इकडं FX लिहिलंय. राईट. मी इकडं काय लिहिलंय, FX लिहिलेलं आहे. म्हणजे काय, दिस इज अ फंक्शन. तर आता हा फंक्शन काय करतो, हा फंक्शन कुठला, डेस्प. डेस्प काय करतो, डिस्प्ले व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे. ओके. आपल्याकडे एक अजून एक शब्द आलाय नवीन, ज्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. तर व्हेरिएबल काय, तर आपण येऊया परत आपल्या ब्लॅकबोर्ड कडे आणि आपण इकडे लिहूया ऍज व्हेरिएबल, VARIABLE.
व्हेरिएबल काय आहे, कसं आपण ह्याला डिनोट करू शकतो, तर व्हेरिएबल इज नथिंग बट अ बकेट. ठीक आहे, व्हेरिएबल इज नथिंग बट अ बकेट जे आपली व्हॅल्यू होल्ड करू शकतो. राईट, जे आपली व्हॅल्यू होल्ड करू शकतो. आता कसली व्हॅल्यू ते मी सांगतो. ठीक आहे, आता मी काय करेल, ठीक आहे, व्हेरिएबल इज नथिंग बट अ बकेट आणि ह्या व्हेरिएबलला मी नाव देऊ, कोणाचं नाव देऊ मी, गणेश. ठीक आहे, ह्याला मी नाव देतो GNESH. ठीक आहे, आता गणेश नावाचं एक व्हेरिएबल आहे माझ्याकडे. आता मी काय करेल, ह्या व्हेरिएबलचं काम तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर मी इकडं काय घेतो, एक व्हॅल्यू घेतो ॲज 10 आणि मला जर ही व्हॅल्यू या बकेटमध्ये टाकायची असेल तर मी इकडनं घेईल आणि अशी पुट करेल. तर आता ह्याचा अर्थ काय होतो की गणेश ची व्हॅल्यू और सिंपली गणेश घ्यायच्या ऐवजी व्हॉट वी कॅन सिंपली डू इज वी घेऊ ॲज व्होल्टेज. जरा जास्त बरं वाटतं. ठीक आहे, व्होल्टेज. आणि आता इकडं VOLTAG व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे, 10. ठीक आहे, म्हणजे ही जी 10 व्हॅल्यू जर मी इथं टाकली तर इथं काय येईल माझं 10 व्हॅल्यू. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की व्होल्टेजची व्हॅल्यू 10 आहे. आता हे आपण ऑलरेडी इथं लिहिलेलं, ऑलरेडी आपण V = IR ओम्स लॉच्या ह्याच्यात पण आपण हीच गोष्ट केलेली की काय I ची व्हॅल्यू 10 आहे, R ची व्हॅल्यू 5 आहे. हे सगळं आपण आधीपासून लिहित होतो. तर थोडक्यात तुम्ही जेव्हा लिहिता की व्होल्टेज किंवा V ची व्हॅल्यू 10 आहे, तर तेव्हा काय होतं, PC मध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये काही अशी ऍक्शन कॅरी आउट होती ज्याच्यामध्ये काय असतं, व्होल्टेजची व्हॅल्यू 10 ही डिस्प्ले होते. आता एकदा ही व्हॅल्यू पुट झाली तर तेव्हा काय काय होतं की आता ही व्हॅल्यू 10 आहे. आता जर समजा मला ह्या व्होल्टेजची व्हॅल्यू 10 पासनं इन्क्रीज करायची आहे 20 पर्यंत. ठीक आहे, तर मी काय करेल, सिम्पली आता मला ही व्हॅल्यू 20 ह्याच्यात टाकायची पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी व्हॅल्यू आहे. तर मी ह्याला काय करणार, सिम्पली 10 ला काढणार बाहेर आणि 20 ला मी टाकणार आत. ठीक आहे, आता मी 10 ला बाहेर काढल्यावर माझ्याकडं काय व्हॅल्यू राहते, नथिंग. माझ्याकडं व्होल्टेज नावाचा जो व्हेरिएबल आहे तो एम्प्टी होता आणि हा जो 20 आहे त्याला मी कुठं टाकणार, व्हेरिएबलच्या आत. तर ह्याची व्हॅल्यू काय होती, ॲज 20. कळालं, आणि मग मी आता इकडं पण लिहिल की द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज नथिंग बट 20. सो दिस इज अ व्हेरिएबल. कळालं, दिस इज अ व्हेरिएबल. तर बॅक टू कोड. मी काय केलं, इथं काय टाकलं, डिस्प टाकलं. ठीक आहे, डिस्प टाकल्यावर इथं मला एक फंक्शन आलं जो काय काम करतो, डिस्प्ले व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल. मी ह्याच्यावर क्लिक करतो आणि मी काय करेल, आता मला व्हॅल्यू डिस्प्ले करायची तर मी काय घेईल, ब्रॅकेट्स घेईल. तर आता इकडे तुम्ही बघू शकता हा प्रत्येक स्टेप बाय स्टेप मध्ये आपल्याला हेल्प करतो. डिस्प मध्ये काय लागतं, एखादी एक्स व्हॅल्यू लागते, इनपुट ॲरे लागते. तर आता हा काय करतो, 1 of 2. म्हणजे आपण इथे डिस्प्ले मध्ये एखादी व्हॅल्यू टाकू शकतो और एखादा ऑब्जेक्ट टाकू शकतो. सध्या आपण ऑब्जेक्टला थोडं इग्नोर करूया आणि आपण कुठं जाऊ, डिस्प्ले मध्ये एक्स ह्या व्हॅल्यू मध्ये जाऊ. तर आता आपल्याला काय करायचंय, डिस्प्ले काय करायचंय, लेट्स से वेलकम टू मॅटलॅब. ठीक आहे, वेलकम टू मॅटलॅब हे मला प्रिंट करायचं और डिस्प्ले करायचं. तर आतापर्यंत आपलं जे काही सेशन झालं त्याच्यावर आपण काय बघितलं की जर मला काहीही लिहायचं असेल, ABCD जर लिहायचं असेल तर ते मला कुठल्या डेटा टाईपमध्ये लिहावं लागतं, कॅर. आणि सगळे माझे ABCD, आता जर मला लिहायचं असेल वेलकम टू डेटा टाईप, सॉरी वेलकम टू मॅटलॅब, तर ते सगळं मला A to Z मधले लेटर्स यूज करून लिहावं लागणार. बरोबर, म्हणजे ते कुठं येतं, कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये. आणि जेव्हा मला कॅरेक्टर डेटा टाईप लिहायचं असतं तर तेव्हा मी काय लिहितो, इन डबल कोट्स. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर कॅर ला मी कसं लिहू शकतो, डबल कोट्स मध्ये वेलकम टू मॅट
लॅब मी असं लिहीन. आणि जर काही नंबर्स असतील तर मी त्याला कसं लिहीन, ॲज 1 2 3 4 5 6 असं. ठीक आहे, तर आता मला वेलकम टू मॅटलॅब लिहायचं, तर मी काय करेल, डबल कोट्समध्ये वेलकम टू मॅटलॅब लिही. मी इथं काय करेल, डबल कोट्स टाकेल आणि वेलकम टू मॅट मॅट अरे मॅटलॅब हे टाकेल. आणि सिम्पली मी जेव्हा एंटर करेल, सॉरी एंटर नाही, मी इकडे एडिटरवर येईल आणि ह्याला रन म्हणेल, तर रन म्हणल्यावर एक नवीन पॉपअप ओपन झालेला आहे. तर आता पॉपअप काय आहे की हे आपल्याला सिम्पली सांगते फाईलला सेव्ह करा. आपण एक नवीन फाईल क्रिएट केलेली, मग आपल्याला या फाईलला सेव्ह करावं लागेल ॲज session1. ठीक आहे, session1 बेसिक. ठीक आहे, BASICS basics. You can save the file using ओके. सो तर प्रॉब्लेम काय आहे की आपण फाईलच्या नेमला फक्त विदाउट स्पेसेस आपण सेव्ह करू शकतो. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा केव्हा फाईलचं नाव देताय तेव्हा तुम्हाला नाव कसं द्यायचं आता बघा, SESSI1 session1 अंडरस्कोर बेसिक्स. ठीक आहे, म्हणजे session1 session_1 बेसिक्स. ठीक आहे, विथ नो स्पेसेस. जेव्हा मी ह्याला सेव्ह करतो, सेव्ह केलं की आपलं फाईल सेव्ह होती. आणि जर तुम्ही इकडं बघू शकता तर इकडं आपलं फाईलचं जे काही कोड आहे ते रन झालेलं आहे, डिस्प्ले झाले वेलकम टू मॅटलॅब. आता मी परत पाहिजे तर परत रन करून बघतो. इथं परत पॉपअप झाले session1 बेसिक्स, जे आपलं फाईलचं नाव आहे, आणि वेलकम टू मॅटलॅब. राईट, सगळ्यांना दिसतंय. ओके, आय होप आजचं सेशन डोक्यावरनं गेलं नाहीये. राईट, कळालं? येस ऑर नो प्लीज सांगा. कळालं असेल तर येस, नाही असेल तर नो. आणि जर कोणाला नाही कळालं तर आपण ह्याच एक क्विक रिकॅप आपण उद्या घेऊ. महेंद्र, नो वरीज, आपण उद्या एकदा क्विक रिकॅप घेऊ. आणि तोपर्यंत तुम्ही कालचं सेशन मी आज अपलोड करून दिले का ड्राईव्हमध्ये, तर तुम्ही ते पण बघू शकता. आणि आजचं जे काही झालं ते तुम्ही बघू शकता, म्हणजे ट्राय करून. जर तुम्ही नोट्स काढलेले असतील तर ते नोट्समध्ये बघा, ऑरल्स उद्यापर्यंत तुमच्याकडे हा पण सेशनची लिंक जाईल, सॉरी व्हिडिओ रेकॉर्डिंग येईल, तर त्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता. ओके, सो आय जस्ट स्टॉप दिस स्क्रीन. आणि मोस्ट ऑफ द लोकांना कळालंय. ठीक आहे, महेंद्र, नो वरीज, आपण उद्या एकदा क्विक रिकॅप घेऊ, त्याच्यामध्ये आय होप सो तुला कळून जाईल. ठीक आहे, आणि आता जे कोड होतं तर यू कॅन फिगर दॅट आउट, की मोबाईलमध्ये जे काही इश्यू आहे ते प्लीज सॉल्व्ह करून घ्या. आणि तुमचं कोडिंगचं पार्ट तर इथं होऊन जाईल मोबाईलवर. ठीक आहे, फक्त सिम्युलिंक मध्ये थोडा आपल्याकडं इश्यू येऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये लॅपटॉप लागतो. ओके, सो आय होप बेस्ड ऑन युअर मेसेजेस मी बघू शकतो की सगळ्यांना कळालेलं आहे, मी असं कन्सिडर करतो. ठीक आहे, आणि द टाइम्स अप, 8 वाजलेले आहेत. So if you don't have any doubt, you can please leave the meet. Thank you. Thank you for the session.